हाय गाईज, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावानं तुमचं परत स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी तुमचं प्रतिभाव, आज संडेचा दिवस होता मग 10 वाजता उठलो सकाळी डायरेक्ट. आणि ग्राउंडला जायचं होतं, काल म्हणलं तुम्हाला गोगावाला जायचं होतं, पण भावांना आपल्या पायाला झाली इंजुरी म्हणून आपण गेलो नाही. गोगावला टेकडीला नाही तर आपलं जायचं आज प्लॅन ठरलाच होता. मग आणि ते सगळे गेले गोगावा टेकडीला, त्यांना म्हटलं जा म्हणलं, तुम्ही मला न्यायचं म्हणलं. तर भावांना तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर तुमचा लाडका पृथ्वी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर भावांना आजच्या ब्लॉगला आता चालू आहे 95वा दिवस. आता फक्त 100 डेज कम्प्लीट व्हायला फक्त 5 दिवस राहिले. सुरुवात जेव्हा केली तेव्हा एक व्हिडिओ अपलोड करायला, पहिला व्हिडिओ ज्यावेळेस मी अपलोड केला त्यावेळेस मी स्वतःचा आवाज म्यूट करून ठेवला होता, कारण का तेवढी धाडस नव्हती, कॅमेऱ्यासमोर बोलायची धाडस नव्हती. जमत नाही कोणाला, पण अवघड आहे बाई. अगोदर सोपं वाटायचं, बनायच्या आकडे कोणाला सोपं वाटतंय, पण नाही, एकदा ट्राय करून बघा. अवघड आहे. मी स्वतःचा आवाज म्यूट करून ठेवला. आता आज माझा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय की आता जरी मला कोण म्हणलं की हाय वेणीच आहे ब्लॉग बनव, मी लगेच जातो, लगेच बनवतो. म्हणजे कॉन्फिडन्स वाढणार होतो. 100 दिवस झाले शिकलो मी. तर ब्लॉगचं कसं असते माहिती आहे का भावना, तुम्हाला ब्लॉगचं थोडं माहिती सांगतो. ते जाऊ द्या. सगळ्यात अगोदर तुम्हाला दाखवतो सूर्य कसा दिसतोय आपल्या हॉस्टेलवरून. बघा ना, आज तो सूर्य डायरेक्ट लाल भडका दिसत होता हॉस्टेलच्या हॉस्टेलच्या गॅलरीतून. हे बघा, किती भारी नजारा आहे गायस. किती किती भारी नजारा होता त्या सूर्याचा. तर तुम्हाला मी ब्लॉग सुरुवात माहिती सांगतो. सुरुवातीला ब्लॉग करत असताना पहिले 2-3 व्हिडिओ तुमचा कॉन्फिडन्स बघताय. म्हणजे 2-3 व्हिडिओ टाकतेपर्यंत तुम्हाला कळणार नाही कसं अपलोड करायचं. 2-3 व्हिडिओ तर तुम्ही शिकताय बरोबर, की नॉर्मल शिकताय, परफेक्ट नाही की कसं बोलायचं काय बोलायचं. सुरुवातीचे 2-3 आहे 50 व्हिडिओ तुमच्या शिकण्यात जातात, की बोलायचं कसं, कंटेंट कसा, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये कंटेंट आणायचा कसा, आजच्या व्हिडिओला टायटल काय टाकायचं, आजच्या व्हिडिओला हे काय टाकायचं, हॅशटॅग काय टाकायचं, पुन्हा डिस्क्रिप्शन काय टाकायचं. ह्याच्यातच तुमचे 50 व्हिडिओपर्यंत तुम्हाला हे समजून घेणं पडेल. 15 दिवसापर्यंत तुम्ही हे शिकतात. आणि तिथून पुढच्या तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल बरोबर. तिथून पुढे तुमचा हळूहळू कॉन्फिडन्स वाढेल. नंतर तुम्हाला कळेल की ब्लॉग कसा बनवायचा, आणि नंतर तुम्हाला जाणीव होईल की आता मी ब्लॉग बनवू शकतो. नंतर तुम्ही पब्लिकमध्ये जाऊन ब्लॉग बनवतात. जसं की मी 50 व्हिडिओपर्यंत मी शिकलो समजलो, मला समजत नव्हते काय काय बनवायचं आहे. तिथून पुढं हळूहळू आपलं हे आलं, शिकून घेतलं मी. तिथून पुढे हळूहळू माझा कॉन्फिडन्स वाढला. आज आपलं ब्लॉग आहे 95 दिवस, आणि आज माझा कॉन्फिडन्स एवढा पुढे गेला की आज मला स्वतःला वाटते की मी एक ब्लॉगर बनलोय. स्वतःला वाटते, भले आपल्या युट्यूब चॅनल बोल नाही, तुम्हाला पण तसं वाटेल. ज्यावेळेस तुमच्या युट्यूब चॅनलला 100 व्हिडिओ होतील, ग्रो नसणार चॅनल, मला पण माहिती. 100 व्हिडिओ झाले म्हणून काही लगेच 1 मिलियन व्ह्यूज आणि 2 मिलियन असं नाही होत. मेहनत करू शकते. कोणता पण व्हिडिओ कधी पण व्हायरल शकते, सांगता येत नाही. आज मी बोलले हा पण व्हिडिओ जाऊ शकतो 1-2 मिलियनला, सांगता येत नाही ना. युट्यूब चॅनलचं असेल नाही, म्हणून तुम्ही मेहनत करणं सोडू नका. तुम्ही पण खोला युट्यूब चॅनल माझ्यासारखं. आणि काय रोज एकच व्हिडिओ बनवायचा ना, हरकत नाही ना. 5 मिनिटाचा बनवा, 2 मिनिटाचा बनवा, 3 मिनिटं, जसं तुम्हाला शक्य होईल तसं बनवा. कधी कधी मला शिकवतं 10-12 मिनिटाचा, कधी कधी 17-18 मिनिटाचा मी बनवतोय. आता कसं सगळ्यांनी क्लास ते असतात आमचे, पण वेळ काढून मी काम करतोय. कारण मला माहिती आहे आतापासून जर सोशल मीडियावर काम केलं तर कुठं ह्या जगात आपण टिकतात. नाही तर हे जग एवढं पुढे गेलं काहीच, जो व्यक्ती सोशल मीडियावर नाही त्याचं काहीच खरं नाही. काही खरं नाही त्याचं. म्हणून तुम्ही पण उतरा, सोशल मीडियावर उतरा. आणि उतरल्यानंतर माझं मोटिवेशन ऐकून उतरल्या म्हणून असं मला कमेंट करून नक्की सांगा. तर माझं युट्यूब चॅनल मग घरी कोणाला माहित नाही. म्हणजे माझ्या घरी मम्मी पप्पाला फक्त माहिती आहे. बाकी इकडे माझे हॉस्टेलचे फ्रेंड. आणि आज एक आनंदाची बातमी झाली काही, आज आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला. आज आपल्या चॅनलला 26 सबस्क्रायबर झाले कम्प्लीट. तर असंच प्रेम राहू द्या तुमच्या प्रतिभावर. हळूहळू करून आपण पण गाठू असं शिखर. आणि आपल्या पण चॅनलला एक दिवस येईल असा की आपल्या पण चॅनलला 1 मिलियन 2 मिलियन सबस्क्रायबर होतील. 2 मिलियनची फॅमिली होईल आपली पण हळूहळू. आता माझ्या फॅमिलीमध्ये 26 लोक ॲड झाले. म्हणजे अगोदर जे आम्ही 5 लोक होतो, मी, माझे पप्पा, माझी बहीण,
माझा भाऊ, माझी आई, असे 5 लोक जे होतो आम्ही. त्याच्यामध्ये आता गाईस 26 लोक ॲड झालेत. म्हणजे आपली फॅमिली आता 31 लोकांची फॅमिली बनली आपली आता. मग असंच मला फॅमिली माझी खूप जास्त बनवायची, जगभरात प्रसार करायचा आपल्या चॅनलचा. तर भावना तुमचा सपोर्ट द्या आणि पुढच्या महिन्यापासून आपण एक नवीनच टार्गेट घेणार आहे. तर ते टार्गेट काय असेल मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. पण आता सध्या नाही, पुढच्या महिन्यापासून आपण एक वेगळ्या विषयाचे क्लास लावणार आहेत. कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश पाहिजे. आपल्याला एकावर टिकून नाही राहायचं. 4-5 ABCD असे 2-4 प्लॅन व्हायचे आयुष्यामध्ये. तर असं तुम्हाला सांगायचं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भावांनो. भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.